ताकातली चाकवताची भाजी. यासाठी आपण चाकवत निवडून घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून निथळून ठेवला होता. आता तो आपण चिरूया. ही भाजी ताकातली पण करतात, तुरीची डाळ घालून करतात, बेसन पीठ लावून करतात, किंवा मग काही लोक सुकीही करत असतील. पण अशी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते. आता आपण ही शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे चाकवत. ही ठराविक सीझनलाच मिळते भाजी आणि याची चवही फार छान लागते. त्यामुळे सीझनला जर चाकवतची भाजी मिळाली तर जरूर खावी, जरूर करावी. शक्यतो कोवळी पानं असावीत. याची पानं साधारण त्रिकोणी आकाराची असतात, थोडी जाडसर असतात. त्यामुळे जास्त वेळ राहिली भाजी तर ही सडू शकते किंवा नासू शकतात पानं याची. म्हणून आणल्या लगेचच करायची भाजी. ती कच्ची भाजी फार काळ टिकत नाही. आता आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे चाकवतची भाजी. कधीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नाही. आधीच ती धुवून घ्यायची, निथळून ठेवायची आणि थोडी कोरडी झाल्यानंतर चिरायला घ्यायची. सगळी भाजी नीट चिरून घेऊया. आता ही अशी चिरलेली भाजी आपण बाजूला ठेवू. आता कढई तापत ठेवूया. कढई थोडी तापली की त्यात तेल घालूया. साधारण एवढ्या भाजीला एक पळीभर तेल चालू शकेल. पालेभाज्या करताना जरा बऱ्यापैकी तेल घालावं, कारण नाहीतर त्या उकडल्यासारख्या होतात भाज्या आणि त्याचा रंग बदलतो. पण ज्यांना फार तेल खायचं नसेल त्यांनी थोड्या तेलात केल्यात तरी चालू शकतं. आता या तेलामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की याच्यामध्ये मेथ्या घालूया. साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा मेथ्या घालू. मेथ्या याच्यातला महत्त्वाचा घटक आहे, कारण त्यामुळे चव खूप छान येते भाजीला. त्यानंतर जिरे घालू फोडणीत आणि थोडासा हिंग घालू. चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालू. तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. ही मी तिखट मिरची घेतली आहे, काळपट रंगाची. त्या 2 मिरच्या घेतल्या आहेत मी इथे. मिरच्या जरा परतायच्या आणि त्याच्यावर आता आपण चिरलेली भाजी घालूया. आता ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची. जेवढी भाजी तेलावर परतली जाईल तेवढी चांगली, कारण मग त्याचा नंतर रंग बदलत नाही, आहे तसा हिरवागार रंग राहतो. आणि जर कच्ची भाजीच शिजायला ठेवली तर पिवळट हिरवट असा रंग येतो. आता हा जो हिरवा रंग आहे हा तेलामुळे आणखीन गडद झालेला आहे. तेलात परतल्यामुळे थोडी तेलातच अंगच्या पाण्यामध्ये शिजू द्यायची. त्यात मीठ घालायचं. आता
मीठ घातल्यावर पुन्हा हलवायचं. थोडं मिठामुळे पाणी सुटतं, त्यात ती आणखी शिजली जाते. जेवढी शक्य असेल तेवढी शिजवायची भाजी. ज्यांना गरगटी करायची असेल त्यांनी ती मिक्सरमधून काढली तरी चालू शकतं. आता मी इथे ताक घातलेलं आहे. ताक फार आंबट घ्यायचं नाही. पातळ ताक 2 वाट्या घ्यायचं. आता हे ताक याच्या भाजीत घातल्यामुळं ते फुटू शकतं. त्यामुळे याच्यामध्ये आता आपण वाटीमध्ये 1 चमचाभर बेसन पीठ मिक्स करून, पाण्यामध्ये मिक्स करून आपण इथे ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे असं बेसन पिठाचं पेस्ट तयार करून घ्यायची. त्यामुळे भाजी मिळून येते. आता पुन्हा हलवून घ्यायचं सगळं एकसारखं. पीठ शिजलं पाहिजे. आता यातलं जे बेसन पीठ आपण पाण्यात मिसळून घातलं होतं ते नीट शिजू द्यायचं. त्याबरोबरच भाजी पण शिजत राहते. तर बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे. आता या स्टेजला आपण त्यात थोडी साखर घालणार आहोत, कारण ताकाचा आंबटपणा आहे म्हणून थोडंसं गोड काहीतरी घालणं अपेक्षित आहे. पण इथे या भाजीमध्ये गूळ घालायचा नाही आहे, कारण शक्यतो ताकामध्ये गूळ मिसळत नाहीत. त्यामुळे साखरच घालायची. आता ही आपली आंबट गोड अशी ताकातली चाकवतची भाजी तयार झालेली आहे. आपण ती आता भांड्यामध्ये काढून घेऊया. ही भाजी भाताबरोबर, चपाती किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. ही आपली ताकातली चाकवतची भाजी तयार झाली आहे. करायला एकदम सोपी, झटपट होणारी अशी ही ताकातली चाकवतची भाजी.